नमस्कार. विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर लिखित समर्थ रामदास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण समर्थांनी शिकवलेला व्यवहार आणि व्यवस्थापन या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. समाजनेता. समाजनेत्याने जे उत्कट आणि भव्य असेल त्याचा स्वीकार करावा. जे तेजोहीन, गतिहीन व बलहीन असेल त्याचा त्याग करावा. आपल्या निस्पृहपणाने त्याने जगात प्रसिद्ध व्हावे. पुढारी एका अर्थाने दिव्यदृष्टीचा असावा. वर्तमान परिस्थितीवरून अंदाज केला असता जी गोष्ट घडून येणे अशक्य वाटते तिची कल्पना करण्याची विशाल दृष्टी त्याच्या अंगी असली पाहिजे. आपल्या जीवनात कशामध्ये तरी उत्कटता असल्याखेरीज कीर्ती कधीही मिळणार नाही. उगीच वणवण हिंडून काही साधत नाही. उत्कटता म्हणजे तळमळ, मनाची तीव्रता. तळमळीचा पुरुष जे काही करतो त्यामध्ये तो आपला सबंध जीव ओततो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विलक्षण जिवंतपणा अनुभवास येतो. अशा पुरुषाच्या संगतीने अनेक लोकांना समाधान मिळते. देहाचा भरवसा नसतो. आयुष्य केव्हा संपेल ते काही सांगता येत नाही. पुढे कोणता प्रसंग येईल हे कोणी सांगू शकत नाही. साधनाचा उत्तम अभ्यास करून मग जनतेत महंतीसाठी प्रगट व्हावे. नाहीतर साधकाने स्वतः झाकून जनतेपासून दूर राहावे. जनतेमध्ये प्रगट झाल्यावर साधनातून खाली घसरणे केव्हाही चांगले नाही. ही सारी धक्काबुक्कीची कामे आहेत. ती पार पाडण्यास मोठी तीक्ष्ण बुद्धी लागते. अशा तीक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखून ती करावी लागतात. नुसती भोळी श्रद्धा ठेवून सुखासुखी ती करता येत नाहीत. काही वेळ उपाधीची गडबड असावी आणि काही वेळ अगदी उपाधी नसावी. अशा रीतीने आपण काळखंडीत जावा. त्यामुळे आपल्याला विश्रांती घेण्यास वेळ मिळतो. काट्याने काटा काढावा म्हणजे एका दुजनाकडून दुसऱ्या दुजनाचा बंदोबस्त करावा. पण ते कोणी घडवून आणले हे कोणास कळू देऊ नये. आपण बावळट आहोत, आपण चतुर नाही असा आपल्याबद्दल असलेला लोकांचा समज तसाच राहू द्यावा. जो दुसऱ्यावर विश्वासून राहतो त्याचा कार्यभाग नाश पावतो. जो आपण स्वतः कष्ट करतो तोच भला होय. मोठा जनसमुदाय करायचा असेल तर त्याला सावरून धरणारे नियम देखील तसेच बळकट असायला पाहिजेत. महंताने मठ करून उगीच अभिमान धरू नये. घुम्याची घुम्याशी जोड लावून द्यावी. मूर्खाची मूर्खाशी जोड घालून द्यावी. धटिंगणाशी धटिंगणाची जोड घालून द्यावी. एका धटिंगणासमोर दुसरा धटिंगण उभा करावा. दांडग्यासमोर दांडगा उभा करावा. उद्धटाच्या तोंडाशी उद्धटच द्यावा. दुष्ट भांडखोर दुर्जनाला तसाच दुष्ट व भांडखोर दुर्जन आणून भेटवावा. जितके काही आपल्यापाशी ज्ञान असेल तितके लोकांना हळूहळू धीमेपणाने शिकवावे. अशा रीतीने पुष्कळ लोक शहाणे करावे. आपण स्वतः करावे आणि इतरांकडून करवून घ्यावे. आपण विवेक करावा आणि इतरांकडून करवून घ्यावा. आपण भक्तिमार्ग धरावा आणि इतरांना धरायला लावावा. जुन्या लोकांचा जर कंटाळा आला तर नवीन प्रांतामध्ये जाऊन महंती करावी. तेथे आपल्याकडून जेवढे होणे शक्य असेल तेवढे करावेच. त्या बाबतीत आळस करू नये. कीर्ती पाहिजे असेल तर सुखासीनता चालणार नाही आणि सुखासीनता पाहिजे असेल तर कीर्ती मिळणार नाही. माणूस कुठेही जाओ, आपण केल्या वाचून कार्य घडत नाही असे आढळते. संसार हा मुळातच नासका आहे, अशाश्वत आहे. विवेकाच्या बळाने तो व्यवस्थित करावा. असा तो व्यवस्थित केला तर त्याचा रस कमी होत जातो. त्याची आसक्ती क्षीण होत जाते. मानवदेह अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगाने अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे ती सुलभ होऊन जाते. इतर देह हे रसहीन आहेत, नुसते कष्टकारक आहेत. पण मानवदेह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यास अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे. जो विचार दृश्यामध्ये उपयोगी पडतो तोच जर सूक्ष्माच्या क्षेत्रात वापरला तर तेथे अविचार ठरतो. काही लोक तर त्याला एकंकार म्हणतात. एकंकार हा भ्रष्टाचार असतो. आपण तो करू नये. उत्तम पुरुषाची लक्षणे. याशिवाय उत्तम पुरुषाची लक्षणे समर्थांनी विशद केली आहेत. याप्रमाणे आचरण केले तर व्यक्तीला उत्तम व्यवहार आणि व्यवस्थापन साधणारा सत्पुरुष होता येईल. लौकिक आणि पारलौकिक सांगड घालता आली तर सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे जाता येईल. ही लक्षणे येणेप्रमाणे.
आपण यथेच्छ पोटभर जेवावे आणि उरलेले अन्न इतर जनास वाटून द्यावे. पण ते उरलेले अन्न वाया घालवणे हा धर्म नव्हे. त्याप्रमाणे आपण ज्ञानाने तृप्त व्हावे आणि ते ज्ञान इतर जनास सांगावे. पोहणाऱ्याने बुडत्याला बुडू देऊ नये. उत्तम गुणांचा आपण स्वीकार करावा. ते पुष्कळांना सांगावे. स्वतः वागल्याशिवाय दुसऱ्यास सांगणे व्यर्थ होय. सर्वांचे उत्तम गुण घ्यावे, तेच लोकांस सांगावे. स्वतः बोलण्याप्रमाणे चालावे, नाहीतर बोलणे फोल होते. स्नानसंध्या, देवपूजा, जप, ध्यान ही एकाग्रतेने करावी. हरिकथा व निरूपण श्रद्धेने करावे. परोपकाराच्या कामी शरीर लावावे. पुष्कळ लोकांच्या उपयोगी पडावे. कोणाचेही कमी पडू देऊ नये. अडलेले किंवा गांजलेले कोण आहे हे जाणून घेऊन यथाशक्ती त्यांच्या उपयोगी पडावे. कोणाबरोबरही म्हणजे सर्वांशी मृदू भाषण बोलत असावे. मधुर बोलावे. दुसऱ्याचे दुःख पाहून आपण दुःखी व्हावे. दुसऱ्याच्या संतोषाने आपणही सुख मानावे. गोड बोलून प्राणीमात्रांना आपलेसे करावे म्हणजे वश करून घ्यावे. पुष्कळ जणांना त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा करावी. अनेकांची कामे करावी. स्वजनांप्रमाणे परक्यासही आपला वेध लावावा. दुसऱ्याचे अंतःकरण म्हणजे मनोगत जाणून त्याप्रमाणे वागावे. लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी. मित म्हणजे थोडे व मुद्द्याचे भाषण बोलावे. उत्तर तात्काळ द्यावे. मनात क्षमा बाळगून कधीही रागवू नये. आळस पार सगळा काढून टाकावा. सपाटून प्रपंच उद्योग करावा. कोणाचाही शब्दाने सुद्धा मत्सर करू नये. आपल्याजवळ उत्तम पदार्थ असेल तर तो दुसऱ्यास द्यावा. शब्द बोलायचा तो विचार करून म्हणजे विवंचून नेमका शब्द बोलावा. आपला संसार सावधपणे करावा. आपणास मरण येणार आहे याची आठवण ठेवून भगवंताच्या भक्तीला तत्पर व्हावे. अशा प्रकारे मरणानंतरही कीर्ती राहील असे करावे. मरणाचे स्मरण ठेवून हरिभजनी तत्पर असावे. ह्याप्रमाणे वागल्यास मरणोत्तरही नाव निघते. नियमितपणाचे म्हणजे निश्चयाचे वर्तन ठेवले म्हणजे अनेकास त्याची माहिती होते. सगळेजण त्याच्याशी आर्जवाने वागतात. मग त्याला काय कमी पडणार? अशा उत्तम गुणांनी जो संपन्न म्हणजे युक्त त्यालाच पुरुष म्हणावे. तोच खरा पुरुष. त्याच्या भजनाने म्हणजे भक्तीने जगदीश्वर संतुष्ट होतो. पुष्कळ लोक धिक्कार करून बोलले तरी लेश मात्र शांती ढळू देऊ नये. अशा रीतीने दुर्जनाशी सुद्धा मिळून जातात ते साधू पुरुष धन्य होत. जो अशा उत्तम गुणांनी भूषित झालेला असतो आणि ज्ञानवैराग्याच्या योगाने शोभिवंत असतो तोच एकटा ह्या जगात भला होय. उत्तम गुणालंकृत ज्ञानवैराग्य संपन्न असा जो पुरुष तोच त्रैलोक्यात धन्य होय. आपण स्वतः कष्ट म्हणजे श्रम करून अनेकांचे अनेक प्रकारे सहन करावे. अशा अनेक प्रकारांनी म्हणजे काया वाचा मने झिजून मागे कीर्ती ठेवावी म्हणजे उरवावी. कीर्ती मिळवायला गेले तर सुख मिळत नाही व सुख म्हणजे आळसाचे सुख पाहिजे असेल तर कीर्ती व्हायची नाही. विवेका वाचून विचाराशिवाय कुठेही समाधान मिळणार नाही. दुसऱ्याच्या अंतःकरणास धक्का लावू नये. यात कधीही चूक होऊ देऊ नये. जो क्षमाशील असतो त्याचे महत्त्व कधीही कमी होत नाही. आपले असो दुसऱ्याचे असो सगळेच काम करावे. प्रसंगाला कामातून अंग काढावे म्हणजे उपयोगी न पडावे हे योग्य नव्हे. चुकवणे अयोग्य होय. गोड बोलले म्हणजे सुख वाटते हे तर प्रत्यक्ष स्वतःला कळतेच. म्हणून दुसऱ्याला आपल्यासारखे समजून वागवावे. कठोर भाषणाने आपल्याला वाईट वाटते हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. तर मग दुसऱ्यास काय म्हणून वाईट बोलावे? आपल्यास कोणी चिमटा घेतला तर जीव कासावीस होतो. हे मनात आणून आपल्यासारखे दुसऱ्याचेही संरक्षण करावे म्हणजे आत्मवत दुसऱ्याला पाहावे. दुसऱ्यास दुःख देणारी म्हणजे दुसऱ्याचे अंतःकरण भेदणारी वैखरी ही वाणी अपवित्र होय. ती एखाद्या वेळी आपलासुद्धा घात करायची. पेरावे तेच उगवते त्याप्रमाणे जसे बोलावे तसे उलट उत्तर म्हणजे प्रत्युत्तर येते. तर मग काय म्हणून कठोर बोलावे? आपल्या कर्तृत्वाने पुष्कळास सुखी करावे पण उलट दुःख देणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ दर्प म्हणजे ताठा, अभिमान, क्रोध, कठोर वचन हे अज्ञानाचे लक्षण होय असे भगवद्गीतेत 16व्या अध्यायात सांगितले आहे. जो पुरुष उत्तम गुणांनी अलंकृत असतो तोच पुरुष मोठा चांगला होय. कितीतरी लोक त्याचा शोध घेत हिंडत असतात.
स्वतः क्रिया केल्याशिवाय म्हणजे वागल्याशिवाय नुसते शाब्दिक ज्ञान बडबडणे हे कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे तुच्छ होय. शहाणे लोक त्याच्याकडे कधीही डुंकून पाहत नाहीत. देवाची भक्ती मनापासून करतो आणि उत्तम गुणाचे अवश्य ग्रहण करतो अशा महापुरुषाला लोक शोधित येतात. असा जो कोणी महात्मा असेल त्याने समुदाय करावा आणि भक्तीच्या योगाने देवादिदेव आपलासा करावा. आपण एकाएकी मरून गेल्यावर मग पाठीमागे देवाचे भजन कोणी करावे? ह्यासाठी भजनाला अनेक लोक लावावेत. आपण मेल्यावर मग भजन कोण करील? म्हणून जनसमुदाय भक्तिमार्गाला लावावा. आमची तर अशी प्रतिज्ञा आहे की शिष्याजवळ दुसरे तिसरे काही मागायचे नाही. एकच मागणे ते हे की आमच्या पाठीमागे जगदीश्वराचे भजन त्याने करावे. त्याने फक्त आपल्या मागे भक्तिमार्ग चालवावा. ह्याकरिता समुदाय व महोत्सव सुरू करून देव हातोहाती बोलता येईल अशी उपासना वाढवावी. म्हणून समुदाय जमवून देवाचे मोठे मोठे उत्सव झाले पाहिजेत. देवादिदेव हातोहात प्रसन्न होईल असे करावे. आता समुदाय गोळा करण्यासाठी 2 गुण म्हणजे लक्षणे पाहिजेत. त्याकडे श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे. प्रबोधशक्ती व बोलण्याप्रमाणे क्रिया ही ती 2 लक्षणे होत. प्रबोधशक्तीच्या योगाने बहुतजन भक्तीला लागतात. तिच्या साह्याने लोक वेधावेत. हे 2 गुण म्हणजे 1 उत्तम गुण स्वतः घेणे आणि 2 प्रबोधशक्ती. जिच्या योगे अनेक लोकांस भक्तिमार्ग लागतो तीही प्रत्यक्ष प्रबोधशक्ती होय. तिच्या साह्याने अनेक लोकांचे मनोगत आपल्या हाती घेतले पाहिजे. उत्तम गुण पूर्वीच सांगितले आहेत, ते लोक मान्य करतातच. मागे सांगितलेले उत्तम गुण म्हणजे अशा गुणी पुरुषाला लोक मानतातच. आता प्रबोधशक्तीचे लक्षण म्हणजे वर्म पुढे सांगतो ते हे की जो बोलण्याप्रमाणे चालतो, वागतो, स्वतः आधी करून मग दुसऱ्यास सांगतो, त्याच्याच बोलण्यावर लोकांचा विश्वास बसतो. त्याच्या प्रबोधावर म्हणजे उपदेश वचनांवरच लोकांचा विश्वास बसतो. जे जे त्याचे करणे लोकांस पसंत पडत नाही ते लोकही अमान्य करतात. त्याच्या महंतीमुळे दबून त्याच्या करण्यास मान डोलवित नाहीत आणि आपण एकटा एकीकडे व बहुजन समाज एकीकडे अशी स्थिती होते. यासाठी सोबती म्हणजे अनुयायी असावेत. त्यास पटेल अशा रीतीने शिकवीत विवेकाच्या योगाने हलके हलके मार्गावर आणावे. आपल्यासारखे त्यांना करावे. परंतु ही विवेकाची कामे आहेत. ती विवेकी पुरुष खात्रीने करील. बाकीचे बिचारे भ्रमाने भांडायस लागतात. इतर बापडे जीव समुदाय करायला जातात व भांडणे मात्र पिकवतात. एकटाच इसम अनेकांशी भांडू लागला तर सैन्य वाचून पुरा पडेल काय? म्हणून पुष्कळ लोकांस संतुष्ट राखावे म्हणजे समस्तांना राजी राखावे. निद्रा उदास नागवणी, निद्रा आयुष्य बुडवणी, निद्रा अगत्य निरूपणे घालाघाली, निद्रा आळसाची पेटी, निद्रा भ्रमाची कोटी, निद्रा हे परम वोखटी साधका बाधी. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. प्रतिष्ठा जालिया लालूच न करी, तेची जाणावी वैराग्य सामुग्री आणि स्वधर्माचा सांभाळ करी तो विवेक. मनोबोध वा मनाच्या श्लोकातील वचने वर उद्धृत केलेली नाहीत. त्यांचा स्वतंत्र अभ्यास पुढे केला आहे. मात्र वरील निवडक वचनातून जीवनाचा आदर्श पाठच समर्थांनी मांडला आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास सद्गुणसंपन्न जीवनाचा आग्रह समर्थांसह सर्वच संतांनी धरला आहे. पण व्यावहारिक अडचणीवर मात करून सुवर्णमध्य कसा साधावा यावर समर्थांनी विशेष प्रकाश टाकला आहे. भक्तीचा उदंड गौरव समर्थांनी केला, परंतु त्यांचा आग्रह बुद्धी, विवेक, विचार, बुद्धी दे रघुनायका यावर आहे. भक्तीच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा निर्माण होतात. या अंधश्रद्धेवर आघात करणारे जनस्वभाव गोसावी हे समर्थांनी लिहिलेले स्फुट अभ्यसनीय आहे, चिंतनीय आहे. समर्थांनी लिहिलेली बाग प्रकरणं, कारखाने प्रकरण इत्यादी स्फुटे प्रसंगी जीवनात उपयोगी पडणारी आहेत. ज्ञानविज्ञानाचा उत्तम समन्वय समर्थांनी सांगितला आहे. व्यावहारिक शहाणपण आत्मसात करण्यासाठी समर्थांनी धरलेला आग्रह अन्य संतांहून अत्यंत वेगळा आहे. परमार्थाची व्यवहाराशी सांगड घालणारा हा लोकशिक्षक आहे.
अन्य संत समर्थांपेक्षा वेगळे आहेत असा या लेखनाचा हेतू नाही. सांगणे एवढेच की समर्थांनी अधिक लोकाभिमुख होऊन व्यावहारिक शहाणपण शिकवले आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे, निस्संशय आहे. जितुके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, हे समर्थवचन सार्थ आहे. हे प्रकरण इथे संपलं. प्रकरण 10. वारकरी रामदास. भक्ती म्हणते जाता होय सायुज्यता, निश्चयो तत्वता दास म्हणे. श्री समर्थ रामदास स्वामींचे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे धगधगीत अग्निज्वाला आहे. समर्थांचे चरित्र केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदू राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे मांगल्य पृष्ठ आहे. समर्थ रामदास आद्य राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रवादाचे आद्य प्रवक्ते आहेत. चातुर्य, कार्यक्षमता, संघटन कौशल्य, लोकसंग्रह, धैर्य, वास्तववादी दृष्टी, युयुत्सु बाणा, अखंड सावधानता, अध्यात्मनिष्ठा, राजकारण पटुत्व, अखंड यत्नवाद, सूक्ष्मतम निरीक्षण शक्ती, प्रपंचात्मक राष्ट्रकरण अशा अनेकानेक उत्तमोत्तम गुणांचा समन्वय समर्थ रामदासांच्या ठायी होता आणि त्यांचे हे बहुरंगी व्यक्तिमत्व प्रसंगानुसारी वर्तत असे. समर्थांच्या काळी महाराष्ट्रावर व भारतावर आलेल्या आक्रमणाच्या अक्राळ विक्राळ लाटांखाली आणि अत्याचारी घणाघाताखाली अवघे सांस्कृतिक, धार्मिक आणि भावनिक जीवन मूलतः उद्ध्वस्त झाले होते. या भूमीतील यत्नवाद जवळजवळ नामशेष होऊन त्याची जागा एक पळवाट म्हणून निवृत्तीवादाने घेतली होती. व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नतीत गुरफटलेल्या भक्ताला समाजाचा, पराक्रमाचा, स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि राष्ट्रीय कर्तव्याचा पूर्ण विसर पडलेला होता. निवृत्तीवादाच्या अतिरेकामुळे समाज जीवनाच्या गाभ्यावर आघात झाला होता. अशा दारुण अवस्थेत समर्थ रामदासांनी प्रयत्नांची थोरवी पुन्हा एकदा समाजाला पटवून दिली. राष्ट्रोद्धाराचा मंत्र जपून राष्ट्रीय अस्मितेचा हुंकार जागृत करण्याचे केवळ लोकोत्तर कार्य समर्थ रामदासांनी केले. समाजाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी स्वातंत्र्याचे अधिष्ठान पाहिजे हे जीवनसूत्र आग्रहाने सांगणारे फक्त रामदासच. स्वराज्य, सत्ता आणि स्वसंस्कृती नेहमीच परस्पर संवादी असाव्या लागतात. संस्कृती विकसनार्थ राजसत्तेचा पाया दृढमूल लागतो आणि राजसत्ता विकसनार्थ संस्कृतीची शाश्वत मूल्ये समाज जीवनावर खोलवर रुजावी लागतात. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्योद्योगाला समर्थांनी तात्विक, धार्मिक, नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. राष्ट्रवाद आणि राष्ट्रधर्म जागवणे हे ईश्वरी कार्यच आहे हे रामदासांना उमगले. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण हा मंत्र याच विश्वासावर त्यांनी सार्थ केला. समर्थ रामदासांच्या अशा व्यक्तिमत्वाचे तेज असे लख्ख आहे की त्यांच्या चरित्राचे अन्य विशेष पैलू या तेजोवलयात हरवल्यामुळे आपल्या ध्यानी येत नाहीत. त्यापैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वारकरी रामदास. रामदासी रामदास आपल्याला ज्ञात आहेत. हनुमंतोपासक रामदास तर आपल्या अंतःकरणाचा ठाव घेऊन आहेत. पण वारकरी रामदास असे म्हटले की आपल्याला त्यांची ओळख लवकर लागत नाही. परंतु समर्थ रामदासांच्या चरित्रात आपण जर डोकावून पाहिले तर वारकरी रामदासांची विठ्ठल भक्ती आपल्याला स्तिमित करेल. पुरश्चरण संपल्यानंतर समर्थ तीर्थाटनाला निघाले. तीर्थावळी दंडी गाणं त्यांच्या प्रवासाचा सुरेख आलेख आपल्यापुढे रेखाटते. या भ्रमंतीमध्ये समर्थ पंढरपुरास गेले होते. भीमातीरी पंढरपूर, तेथे कीर्तनाचा गजर, नामघोष वारंवार रे रे रे, भक्त मिळती अपार रे. किंवा सप्तशृंगाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, मातापूर, तुळजापूर, जोगेश्वर, पंढरपूर, नरसीपूर, कोल्हापूर, सप्तशृंग. याशिवाय एका कवनातही तुळजापूर, पंढरपूर, नरसीपूर, कोल्हापूर असा उल्लेख समर्थांनी केला आहे. पुढेही कित्येक वर्षे समर्थ रामदास पंढरीची वारी करत असत. शरीर अगदी थकेपर्यंत रामदासांची पंढरीची वारी कधीही चुकली नाही. रामदास असे वारकरी होते. शेवटी हातपाय थकले तरी परंपरा खंडित होऊ नये म्हणून समर्थांनी आपल्या शिष्यांकरवी वारी चालूच ठेवली. आजही ती चालू आहे. रामदासांची विठ्ठल भक्ती. पंढरपूरची वारी करणारे समर्थ रामदास विठ्ठल भक्त आहेत. विठ्ठलाचे तेजोमय सुंदर रूपडे पाहून समर्थ म्हणतात,
आम्ही देखिला विठोबा, आनंदे विटेवरी उभा. तेथे दृश्यांची जे दाटी, तेची रुक्मिणी गोमटी. रामी रामदास म्हणे, जो ओळखे तोची धन्य. विटेवर ठेवलेला साजिरा गोजिरा विठ्ठल पाहून समर्थांची शब्दकळा अलंकार धारण करते. हा विठ्ठल भक्तांच्या प्रेमाला लाचावून वाळवंटी उभा आहे. त्याची इंद्रनील शोभा उजळून निघाली आहे. हे भाग्याचेही भाग्य विटेवर उभे राहिले आहे. ते अवघे कर्तृत्व पुंडलिकाचेच आहे. लाचावोनी भक्ती लोभा, असे वाळवंटी उभा. पदकी इंद्रनील शोभा, प्रभे उजळती शोभा. भक्त पुंडलिके गोविला, जाऊ नेदी भांबाविला. भाग्य पुंडलिकाचे, उभे दैवत त्रिलोकीचे. किजे तारू भवसागरी, विनटले भीमातीरी. पुंडलिके करुणी जोडी, आम्हा विधाली कल्पकोडी. तुटली संसार साकडी, रामदास म्हणत असे. पहा बरे, समर्थ विठ्ठलाच्या प्रेमात कसे गुरफटले आहेत ते. म्हणूनच टाळ धरू कथा करू ही त्यांची प्रतिज्ञा आहे. विठ्ठल ही समर्थांची जननी आहे. रामचरणाचा हाची भावो, भक्ता दाखवावया ठावो. उभे रहा या अभिप्रावो, भक्त खांदा द्यावया. विठोबा हे आमची जननी, भीमातीर निवासिनी. भक्त पुंडलिका लागुनी, वैकुंठीहुनी पातली. श्रीवत्साची हे खूण, ते भक्ताचे कृपादान. अजानबाहू या लागून, भक्ता आलिंगन द्यावया. शोभे सुहास्य वदन, नाभी नाभी हे वचन. पूर्ण आकर्ण नयन, साधुजन पहाया. मुकुटी मयूरपत्रे त्रिवळी, विटे नीट असे ठाकली. रामदासाची माऊली, भक्ता लागी उभी असे. सांप्रदायिक पद्धती बुधवारचे अभंग. पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला समर्थ असे लाचावले आहेत. याच पुण्यक्षेत्राहून त्यांनी पाठवलेली 2 पत्रे नितांत सुंदर आहेत. आपल्या मातोश्रींना लिहिलेल्या पत्रात समर्थ उच्चमळून येतात. सकळ गुणांचा निधी, निर्गुणाची कार्यसिद्धी. विवेकाची दृढबुद्धी तुझे निगुणे. तू भवसिंधूचे तारू, तू भक्तांचा आधारू. तू अनाथांचे अवसरू, वैष्णवी माया. तू भावार्थाची जननी, तू विरक्ता संजीवनी. तू परमार्थाची खाणी, भजनशील. समर्थांनी आपल्या आईला पत्र लिहिले आहे. तसेच ज्येष्ठ बंधू नाही. सकळ तीर्थाचे माहेर, सकळ गुणांचे भांडार. सकळ विद्येचा सागर, स्वरूप तुझे. समर्थांनी पंढरपूरहून लिहिलेली ही पत्रे पाहिल्यावर वाटते की मातुश्री व श्रेष्ठाचे निमित्त करून समर्थ विठ्ठलाच्या अनादी अनंत रूपाची स्तुती गात आहेत. विठ्ठलाच्या रूपाची गुण आवडी करून समर्थांचे पोट भरलेले नाही. म्हणूनच विठ्ठलाची, श्री पांडुरंगाची आरती ते आळवतात. निर्जरवर स्मरहरधर, भीमातीरवासी. पितांबर जगनीकर, दुस्तर भवनाशी. शरणागत वत्सल पालक भक्तासी. चाळक गोपीजन मनमोहन सुखरासी. जयदेव जयदेव जय पांडुरंगा. निरसी ममसंगा, निस्संगा भवभंगा. अणिमा लघिमा गरिमा, नेणती तव महिमा. नीलोत्पल दल विमला, घन नीलतनु श्यामा. कंटक भंजक साधुरंजन विश्रामा. राघवदासा विगलित कामा निक्कामा. समर्थरचित गणपती व शंकराच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. पण पांडुरंगाची त्यांनी रचलेली आरती किती वारकऱ्यांना ज्ञात असेल. एवढेच काय, पण ज्ञानेश्वर माऊलींवर समर्थांची असीम श्रद्धा होती. आणि संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यावर ज्ञानेश्वर माऊलींवर त्यांनी रचलेली आरती तरी किती जणांना ज्ञात आहे. ही पहा ती गोड आरती. कलियुगी त्रासूनी गेले सज्जन भव उष्णे. ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृष्णे. तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने. तेणे निरसुनी गेले अज्ञान तृष्णे. जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा. मंगल आरती करतो दे स्वपद ठेवा. गीतादेवी केली सोपी सकळाला. निर्जर गुरु परिसुनिया घोटिती मुख लाळा. टीकारूपी घालुनी दासाला माळा. तेणे छेडुनी नेली अज्ञान ज्वाळा. करिता वाद द्विजाशी रेडा बोलविला. विप्राचा गर्वनिधी तेणे कालविला. अज्ञानांधकार ज्ञाने घालविला. ब्रह्मज्ञाने मत्सरदीप मालविला. दासाचा सारथी म्हणविन मी तुझला. वाहता दीनदयाळा न पवसी का मजला. नल्लून दिसी या माते अज्ञ विपिन मजला. दास म्हणे मम जीव हा तद्योगे बुजला. भूपळ्या आणि आरत्या.
भागवत धर्माच्या खुणा. भागवत धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे. त्या व्रताची महती समर्थांनी पुन्हा पुन्हा गायली आहे. एकादशी नवे व्रत, वैकुंठीचा महापंथ, एकादशी उपोषणे, विष्णुलोकी ठाव घेणे. ज्यासी हरीची प्राप्ती व्हावी, तेणे हरिदिनी करावी, एकादशी त्याजिल्या अन्न, प्राप्त वैकुंठ भुवन. अशा वचनातून समर्थांनी एकादशीचा उदंड गौरव केला आहे. याशिवाय देव हा भक्तांचा कैवारी आहे अशी जी श्रद्धा भागवत धर्मात आहे त्याची अनंत उदाहरणे समर्थ उपासना पंचक आणि भक्ती पंचकात देतात. याच्याच जोडीला संतांची महती समर्थ आवडीने गातात. भावधरी संतापायी, तेणे देव पडे ठाई, असा समर्थांचा अनुभव आहे. रामी रामदास सांगे, सर्व काळ संत संगे, अशा आत्मकथनातून शरण जावे संतजना हा आग्रह समर्थ सोडत नाहीत. ज्यांच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे ते अंतर्बाह्य सज्जन आहेत. जे निष्काम कर्मयोग आचरतात, शांती क्षमा दया ज्यांच्या सख्या झालेल्या असतात, हरिकथा निरूपणाच्या जोडीला सदा श्रवण मनन जे करतात आणि बोलासारखे चालणे ज्यांच्या ठायी असते त्यांना संत म्हणावे, हा समर्थांचा उपदेश आहे. नाना पंथ नाना मते याचे विवेचन संशय पंचकात करत असताना रामदास सांगे खुण, भक्तिविणे सर्व क्षीण, हे सांगायला समर्थ विसरत नाहीत. वर सांगितलेली सर्व लक्षणे म्हणजे भागवत धर्माच्या खुणा आहेत. वरील वचनातून समर्थांनी भागवत धर्माचाच उदंड गौरव निस्संशय गायला आहे. आज इथेच थांबवू. हरिओम तत्सत.